श्री विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। मौली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। संत भगवान बाबा की जय। स्वामी समर्थ महाराज की जय। श्री श्री सरस्वती नमः। श्री मातृदेवताभ्यो नमः। श्री पितृदेवताभ्यो नमः। महायोगपीठे तटे भीमरात्मा वरं पुण्डरीकाय धातुं मणिं समागत्य तिष्ठन् प्रमाणदकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। कलावज्ञजीवो धराधारवतारं कलांकृतेजो धीरामोदिवक्रं खलानीशबाधा पनोदारक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं। नमो सद्गुरो तुकया ज्ञानदेवा। नमो सद्गुरो सच्चिदानंद रूपा। नमो सद्गुरो भक्त कल्याण मूर्ते। नमो सद्गुरो भास्करा पूर्ण कीर्ति। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा। निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा। मंगलं भगवान् विष्णु मंगलं गरुडध्वजा। मंगलं पुंडरीकाक्षो मंगलाय तनो हरि। सर्वांनी डोळे बंद करून भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांचे चिंतन करायचे, स्मरण करायचे। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा। गुरु साक्षात् परब्रह्म। तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। अनेक साधू संतांच्या पदस्पर्शाने पुनीत आणि पवित्र झालेले आपल्या या संभाजीनगर नावाच्या शहरामध्ये समर्थनगर या नगरामध्ये बडे परिवाराच्या वतीनं सौभाग्यवती सीमाताई संतोषजी बडे आणि संपूर्ण बडे परिवार
यांनी या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी केलं गेलं आहे। सजनानो, गेल्या 3 दिवसापासून सुरू असणाऱ्या या कथा आणि स्वामी समर्थांच्या चरित्रकथा अमृताच्या विचाराच्या निमित्तानं उपस्थित असणाऱ्या सर्व स्वामी भक्तांना माझा प्रणाम। समर्थांची कथा ही अपूर्व आणि अगम्य जीवनाची कथा आहे। समर्थांची कथा ही मंदिरातील देवाची कथा नसून समर्थाची कथा ही प्रत्येक घराला मंदिर बनवणारी कथा आहे। मला असं वाटतं की समर्थांचे विचार, स्वामींचे विचार आपण जर आत्मसात करत आहात तर नक्की आपल्या जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही। काल मी बोलून गेलो, स्वामींची कथा ही माणसाला देव बनवणारी, संत बनवणारी, नसेल जमत तर माणसाला माणूस बनवणारी कथा आहे। मला असं वाटतं ही कथा जर तुम्ही लक्ष देऊन ऐकली, हे विचार जर तुमच्या अंतःकरणामध्ये ठसले गेले, बिंबले गेले, तर नक्कीच आपण माणूस म्हणून जगू शकतो, माणूस म्हणून जगण्याचा प्रयत्न करू शकतो। स्वामींची कथा माणसाला माणूस बनवणारी कथा आहे। मला असं वाटतं की एखाद्या वेळेला पैसा कमी असला तरी चालेल, पण त्याच्याकडे माणुसकी असणं ही गोष्ट अतिशय महत्त्वाची असते। बोलू नका। आणि स्वामी चरित्र हे आपल्याला माणूस बनावला शिकवते। काय झालं? किसी के काम जो आए उसे इंसान कहते हैं, पराया दर्द अपनाए उसे इंसान कहते हैं। जीवनात कभी सुख है तो कभी दुख है, कभी सुख है कभी दुख है, इसी का नाम जीवन है। जीवनामध्ये कधी सुख येणार आहे तर कधी दुःख येणार आहे। सुख आणि दुःख या 2 गोष्टी ज्याच्यामध्ये आहे त्याला जीवन असं म्हणतात। कारण या जगामध्ये प्रत्येक माणूस, कोणताच माणूस कायमस्वरूपी सुखी नाही आणि कोणताच माणूस कायमस्वरूपी दुःखी नाही। आज सुख आहे तर उद्या दुःख आहे, आज दुःख आहे तर उद्या सुख आहे। एका वेळेला 2 बाजू भगवान सांभाळू शकत नाही। स्वामी सुताला स्वामी समर्थाचं मत असं आहे, स्वामी म्हणतात की सुख देणारा सुद्धा मीच आहे आणि दुःख देणारा सुद्धा मीच आहे। ज्यावेळेला माझी भक्ती परिपूर्ण होते त्यावेळेला भक्तीचं सुख देणारे सुद्धा स्वामीच आहे, आणि ज्या वेळेला एखाद्या भक्ताची खरी परीक्षा घ्यायची असते त्यावेळेला दुःख देणारे सुद्धा स्वामीच आहे। हे लक्षात ठेवा, दुःख सुद्धा स्वामीच आपल्या जीवनामध्ये देत असतात। सीमाताई, कधी कधी आपल्या जीवनामध्ये दुःख येतं, कधी कधी आपल्या जीवनामध्ये अडचणी येतात। मला असं वाटतं की त्या अडचणी आपल्या जीवनातल्या नसतात, तो परमात्मा आपली परीक्षा बघत असतो की तू या क्षेत्रामध्ये टिकून राहशील का। माझी भक्ती करत असताना जर मला अनंत अडचणी आल्या, अडचणीमध्ये सुद्धा हा माझी भक्ती करतो का, हा विचार परमात्म्याच्या मनामध्ये कायम असतो। स्वामींच्या बाबतीत सांगायचं झालं तर स्वामींच्या चरित्रामृतामध्ये असं वर्णन आलेलं आहे की 2 जण असे मित्र होते, मोटरसायकलवर बसून चालले होते। लक्षात येईल आपल्या सगळ्यांच्या, 2 जण मोटरसायकलवर बसून चालले होते आणि मोटरसायकलवर बसून जात असताना एक स्वामींचं मंदिर आलं आणि एक मित्र स्वामींचा भक्त होता। तो म्हटला मी दर्शनाला चाललो। ऐकताय ना तुम्ही सगळे? स्वामींच्या दर्शनाला चाललो, तुला यायचं का? तो म्हटला मी असल्या भानगडीत पडत नाही, मला देव धर्म, भजन, कीर्तन असल्या गोष्टी काही आवडतच नाही। त्यानं सांगितलं अरे दर्शन करायचे स्वामींचं, अजिबात जमणार नाही म्हणे। इकडे लक्ष द्या, अजिबात जमणार नाही। मित्र होता, मैत्रीचं नातं हे पक्का असतं। हाताला धरलं आणि ओढतच नेलं मंदिरामध्ये। त्या मित्रानं हाताला धरून स्वामींच्या मंदिरात नेलं, तोपर्यंत तो ज्या गाडीवर उभा होता त्या गाडीवर ट्रक आली आणि त्या ट्रकनं ती गाडी धडकून गेली। त्यावेळेला त्याच्या लक्षात आलं की ही सगळी लीला जर कोणाची असेल तर ही स्वामींची लीला आहे। मला असं वाटतं ही स्वामींची लीला अगाध। आपल्या सुद्धा जीवनामध्ये असे अनेक संकट येत असतात। आम्ही सुद्धा आमच्या जीवनामध्ये खूप संकट भोगलेत। मला असं वाटतं की इथं प्रत्येक जण आहे की त्यांनी अतिशय गरिबी भोगलेली। आता जरी सगळ्या गोष्टी व्यवस्थित असल्या, आता जरी चांगलं दिसत असलं तरी परिस्थिती एक काळ अशी होती की त्या परिस्थितीमध्ये खूप दुःख भोगावं लागलं होतं। गरिबीमध्ये असताना डोक्याच्या केसाला लावायचं तेल सुद्धा भेटत नव्हतं, एवढी गरिबी होती। एक काळ एवढी गरिबी होती। प्रत्येकाच्या जीवनामध्ये गरिबी असतेच। मला असं वाटतंय माझ्या जीवनामध्ये मी गरिबी भोगलेली असेल, तुम्ही इथं बसलेल्या तुमच्या जीवनामध्ये सुद्धा तुम्ही एक काळ अशा गरिबीचा काढलेला आहे। आज हे सगळं संतोष भाऊंचं, हे सीमाताईंचं आपल्याला हे सगळं वैभव जरी दिसत असलं तरी मला असं वाटतं की एक दिवस याच्यासाठी सुद्धा खूप गरिबी काढलेली आहे। रात्रभर डोळ्यात तुला पाणी सुद्धा हटत नव्हतं, एवढं दुःख त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये सुद्धा सहन केलेलं आहे। दुःख सहन केल्याशिवाय सुख कधी प्राप्त होत नाही ना। मला असं वाटतं तुम्ही दिसायला कसे आहात यापेक्षा तुम्ही हसायला कसे आहात याला फार मोठी किंमत आहे। दिसायला तुम्ही एखाद्या वेळेला कसे जरी असला तरी तुम्ही हसायला चांगले असले पाहिजे। मला असं वाटतं की देवानं 2च रंग दिले, एक काळा रंग आहे आणि दुसरा गोरा रंग आहे। हिरवा पांढरा तांबडा रंग तर मनुष्यामध्ये नाही।
ही देवानं दिलेली देणगी आहे. तुम्ही कसे दिसत आहात हे महत्त्वाचं नाही, तुमचं वागणं कसं आहे हे महत्त्वाचं. एकच मुद्दा सांगायचा मला, जास्त वेळ थांबायचं नाही, सांगायचंही नाही, थोडा वेळ सांगायचा आहे. महत्त्वाचा मुद्दा एवढाच आहे की स्वामींच्या दर्शनाला मुंबईवरून 2 माणसं आली, मुंबईवरून 2 माणसं आली होती. आणि त्यातल्या एका व्यक्तीला स्वामी समर्थावर संशय होता आणि त्यानं स्वामींना प्रश्न विचारला. फार लक्ष देऊ नका. स्वामींना प्रश्न विचारला की स्वामी 2 गोष्टीचे उत्तर मला द्या. इकडे बघा, किती गोष्टीचे? 2. पहिला प्रश्न असा आहे की माझं मरण कधी हे तुम्ही मला सांगा. आणि दुसरा प्रश्न असा आहे, लोक तुम्हाला एवढा त्रास देतात, तुम्ही त्रास सहन कसा करता हे सांगा. ऐका ना आता किती मजा आहे. त्यावेळेला स्वामींनी सांगितलं, बरोबर अजून 8व्या दिवशी तू मरणार आहेस. कितव्या दिवशी? बोला ना. 8व्या दिवशी तू मरणार आहेस. बरोबर 8व्या दिवशी तू मरणार आहेस. हे मी तुम्हाला सांगतोय, हे मी तुम्हाला सांगतोय. बरोबर 8व्या दिवशी तुम्ही मरणार आहेत. बरोबर. आज कोणता वार आहे? मंगळवार. बरोबर पुढच्या मंगळवारपर्यंत तुम्ही जाणार आहात, नक्की जाणार आहात. तुम्हाला जायचे, मलाही जायचे. 8 दिवसात सगळ्याला जायचं. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार आणि सोमवार या 8-7 वारातच आपल्याला 1 दिवस जायचे. कोणता कोणासाठी असेल माहीत नाही, पण याच वारी आपल्याला जावं लागणार, ही गोष्ट लक्षात ठेवा. नक्की जायचं आहे, नक्की जावं लागणार आहे. सांगेन मी, आपल्याला महत्त्वाचा मुद्दा सांगायचा आहे. इकडे लक्ष द्या. स्वामी प्रश्न होते 2. प्रश्न किती होते? मुंबईची व्यक्ती होती, प्रश्न होते 2 की पहिली गोष्ट स्वामी मला माझं मरण सांगा, आणि दुसरी गोष्ट तुम्हाला लोक एवढा त्रास देतात तरी तुम्ही सहन कसं करताय. बरोबर. आता पहिला प्रश्नाचं उत्तर दिलं की बरोबर तू कितव्या दिवशी मरणार आहेस? 8व्या दिवशी मरणार आहे. त्यानं जे 8व्या दिवशी मरणार आहे म्हणून ऐकलं, दुसऱ्या प्रश्नाचं उत्तरच ऐकलं नाही. ते दर्शन घेतलं आणि चालायला लागला, घरीच निघून गेला. स्वामी म्हणले, अरे थांब थांब, दुसरा प्रश्न उत्तर अजिबात नको म्हणे, मला मी चाललो. 8 दिवस गेला. आता नीट लक्ष द्या माझ्याकडे. 8 दिवसाच्या नंतर मग तो झोपेतून उठला तर जागाच होता. म्हटला ही सगळी स्वामींची कृपा आहे, मी जिवंत आहे म्हणला, स्वामींची कृपा आहे. हार घेतला आणि हार घेऊन स्वामींच्या गळ्यात हार घातला आणि पेढे दिले आणि सांगितलं, स्वामी तुमच्यामुळं मी जिवंत आहे, तुमच्यामुळं मी जिवंत आहे. ऐका इकडे बघा, आधी लक्ष द्या. तुमच्यामुळं मी जिवंत आहे. स्वामी म्हणले, कसं काय? म्हणले, मी 8 दिवसात मरणार होतो ना, तुम्ही सांगितलं होतं ना, पण आता मी जिवंत आहे म्हणजे तुमची कृपा झाली. आता बघा, आता बघा. स्वामी म्हणले, मग सीमाताई, स्वामी म्हणले, तू 8 दिवसात काय केलं? ऐकताय ना तुम्ही? 8 दिवसात काय केलंस? आता मजा आहे. तो म्हटलं, काही नाही स्वामी. काय झालं? बायकोसोबत खूप भांडणं करत होतो, बस भांडत होतो म्हणले. 8 दिवसापासून भांडणच केलं नाही. जवळपास प्रेमानं त्यांना जवळ घेतलं, बोललो, सगळ्याशी प्रेमानं वागलो. जाऊ द्या म्हटलं, वा कुठं भांडण करीत बसा, आपल्याला 8 दिवसांनी बोला ना मरायचंय, 8 दिवसांनी मरायचंय. मग अजून सासऱ्यासोबत सुद्धा ते 1.5 लाख रुपये राहिले होते म्हणे हुंड्याचे, त्याच्यासाठी सुद्धा बोलत नव्हतं म्हणे, आमचे पैसे दिले नाहीत. गेलो म्हणे, 12 वर्ष झालं सासूरवाडीला गेलोच नव्हतं. गेलो त्यांच्याकडे म्हणे, माफी मागितली. जाऊ द्या म्हटलं, मामा द्या सोडून, जाऊ द्या, झालं गेलं, सोडून द्या. मग गेलं, मिळालं. जाऊ द्या म्हटलं, स्वामी कशाला भांडणं करीत बसता, कारण बरोबर 8व्या दिवशी आपल्याला बोला ना मरायचंय. अजून रे ते भावासोबत भांडण होतं म्हणला, भावासोबत थोडंसं 1 एकर जमिनीमुळं. ती एकरभर जमीन त्याला देऊन टाकली. ती बांगर साहेबाकडे केस चालू होती, ती माघारी घेतली म्हणे. जाऊ द्या म्हटलं, नको. बरोबर आहे का नाही? ती केस माघारी घेतली म्हणे, सोडून द्या, जाऊ द्या, नको बाबा, जाऊ द्या, कशाला भावासोबत भांडण करायचंय, कारण बरोबर अजून आपल्याला 8व्या दिवशी मरायचंय. मग अजून रे, अजून काय नाही म्हणे, भाऊ लेकरांना 1 शब्द सुद्धा कधी बोलत नव्हतो म्हणे, दारू पित होतो, दारू पिणं बंद करून टाकलं. जाऊ द्या बाबा म्हटलं, कशाला दारू पिची, 8 दिवसांनी आपल्याला मरायचंय. मी तुम्हाला म्हणतो, हे लक्षात ठेवा, तुम्हाला म्हणतोय, कळतंय का नाही? जाऊ द्या बाबा, सगळ्याशी प्रेमानं बोलायचं, आनंदानं राहायचं. ते भांडण होतं म्हणे एका मित्रासोबत, खूप दिवस झालं भांडण केलं, बोलतच नव्हतं म्हणे. मी त्याला त्याच्याकडेच गेलो आणि पाय धरले. जाऊ द्या म्हटले, बाबा आपल्याला अजून 8 दिवसांनी मरायचंय. कळलं का नाही? कळलं अजून? अरे कळलं का नाही? कळलं अजून तरी? कळलं ना? मग स्वामी म्हटले, झालं की उत्तर मिळालं की बरोबर एक काम करायचं. तुम्हाला सांगतो, स्वामींचं मत आहे, तुम्हालाही सांगतो, कायमस्वरूपी सकाळी झोपेतून उठलं की लक्षात ठेवायचं की आपल्याला अजून 8 दिवसांनी मरायचं. मरण लक्षात आलं की माणूस चांगलाच वागतो, हे लक्षात ठेवा. फक्त कायमस्वरूपी डोळ्यापुढं मरण. तुम्हाला माहीत नसेल, बस मला ओळखायला बस आता 2-3 दिवसात तुम्ही मला काय ओळखणार? 2-3 दिवसामध्ये आपली चांगली मैत्री व्हायच्या वेळेला तर आता ही कथा संपून चालली, बरोबर आहे का नाही? चांगलं बॉन्डिंग होण्याच्या वेळेला कथा संपणार आहे, त्याला 5-7 दिवस लागतील. खरं म्हणजे
तुम्हाला महत्त्वाचा मुद्दा सांगतो. महत्त्वाची ओळखच अशी आहे की मरण ही गोष्ट येणारच आहे, पण मरण येण्याच्या अगोदर तुम्ही एखादा माणूस मेला तर त्याच्या अंत्यविधीला लाखानं गर्दी करता. मला वाटतं मेल्याच्या नंतर त्यांच्या अंत्यविधीला जाण्यापेक्षा माणसं जिवंत तोपर्यंत चांगलं बोललं पाहिजे, चांगलं बोलू. आज एक लक्षात ठेवा, तुम्ही एवढे स्वामी भक्त इथं जमलात, कुणाबरोबर भांडण असेल तर आजच्या आज सोडून द्यायचंय. आपण थोडंसं लहान बापाचं व्हायचंय. स्वामींची कथा ऐकली आम्ही, महाराज आले होते, त्यांनी सांगितलंय की आता आजपासून भांडण बंद, कारण या जीवनाची एका सेकंदाची सुद्धा जर गॅरंटी नसेल तर का कुणासोबत वाद घालावा. कोई चला गया कोई जावे, ऐका नाही, कोई गठड़ी बांध सुधावे, कोई खड़ा तैयार अकेला रे सब चला चलेगा खेला रे सब चला चलेगा खेला रे सब चला चलेगा खेला रे सब. दो दिन का जग का मेला रे, दो दिन का जग का मेला रे सब चला चलेगा खेला रे सब चला चलेगा खेला रे सब चला चलेगा खेला रे. चला चलेगा खेला रे सब 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 चला चलेगा. कोणी सोबत येणार सब चला चलेगा मेला. सगळे जण इथं जाणार. मी जाणार आहे, तुम्ही जाणार आहेत, हे स्टेजवर बसलेले जाणार आहेत, सगळे मरणार आहेत एक दिवस. लक्षात येते ना, सगळ्याला जावं लागणार आहे. लक्षात ठेवा, आपला मुद्दा एवढाच आहे, आपला विषय एवढाच आहे की स्वामींनी त्याला सांगितलं, बाबा एक दिवस जर आपल्याला मरायचंच असेल, नीट लक्ष द्या, एक दिवस जर आपल्याला मरायचंच असेल तर का कुणाबरोबर वैर करावं, का कुणाबरोबर भांडण करावं, आणि बरं कोणत्या दिवशी जावं लागणार हे माहिती तुम्हाला. मी काय म्हणतोय, संभाजीनगरहून बीडला जाण्यासाठी जर सकाळी 9 वाजता गाडी असेल, तुम्ही लक्ष देता माझ्याकडे, संभाजीनगरहून बीडला जाण्यासाठी जर सकाळी 9 वाजता गाडी असेल तर तुम्हाला कमीत कमी 9:45 तरी बस स्टँडला जावं लागेल ना. हा, 9:45 जावं लागेल, बरोबर, 9:45. बरं, आता दुसरा प्रश्न आहे, मला सांगा, दुसरा प्रश्न आहे की 9:45 तिथं जावं लागेल, मग बस आल्याच्या नंतर बॅगा घेऊन यावं लागेल का अगोदरच बॅगाची भरून तयारी करावं लागेल. काय म्हटलं, अगोदरच तयारी करून बस स्टँडला उभं राहावं लागेल, बरोबर. आता मला विचारायचं आहे, यमाची गाडी कोण्या दिवशी येणार आहे हे आपल्याला अजिबात माहीत नाही. ही गाडी 9ला येणार आहे हे माहीत होतं म्हणून आपण 9:45 बस स्टँडवर गेलो, पण यमाची गाडी कधी येणार आहे हे माहीत नसल्यामुळे आपण रोज पिशवी भरून तयार असलं पाहिजे, रोज पिशवी भरून तयार असलं पाहिजे, रोज तयारी केली पाहिजे की अरे तुझी गाडी कधी यायची तेव्हा येऊ दे, आली की आम्ही जायला तयार आहोत. पिशवी भरून, हा महाराज पिशवी
पिशवी कशाची भरायची बघा, पिशवी भरत असताना कर्माची पिशवी भरायची, चांगलं कार्य करायचंय, चांगल्या चांगल्या गोष्टी पिशवीमध्ये टाकायच्या, कथा टाकायची, कीर्तन टाकायचंय, अन्नदान टाकायचंय, ज्ञानदान करायचंय, कुठंतरी दान धर्म 1000-500 रुपये दान धर्म केलंय ते सुद्धा त्या ठिकाणी टाका. बाकी काय सोबत येणार आहे, काय सोबत येणार आहे, काही नाही. तुमची सोसायटी एवढी बिल्डिंग होती एक जणाची, आणि एक भिकारी दारात उभा राहिला आणि सांगितलं साहेब भिक्षा काहीतरी द्या. अजिबात काय नाही म्हणे आमच्या घरी. साहेब भाऊ शिळी भाकरी द्या. शिळी भाकरी नाही रे आमच्या घरी. साहेब ताजी भाकरी द्या. ताजी सुद्धा नाही. साहेब एखादं शर्ट द्या. अजिबात नाही. फाटलेलं द्या. फाटलेलं नाही. नवीन द्या. अजिबात नाही. एखादं भांडं द्या साहेब. भांडं सुद्धा नाही. बरं फुटकं भांडं द्या. फुटकं सुद्धा नाही. घरात काहीच नाही का म्हणे काहीच नाही. मग माझ्यासोबत चला. कळलं का नाही कळलं? माझ्यासोबत चला. ते मला कुठं तुझ्याकडे काहीच नाही तर दोघं मिळून भीक मागू म्हणे. चाल काय दीदी बोल बरोबर घेऊन जा. मध्ये घेऊन जा ना. बरं वाटत नसलं तर मध्ये घेऊन जा. इकडे बघा. आता तुम्ही इकडे बघा माझ्याकडे. हां जा जा घेऊन दीदी घेऊन जा. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. आता बघा 10 मिनिटांमध्ये थांबायचंय. महाराज आले की लगेच कीर्तन सुरू होणार आहे. तोपर्यंत लक्ष द्या. गेलं माझ्या लक्षातून काय चाललं होतं. बॅग भरून तयार आहेत का तुम्ही? चला मग निघूया. असलं पाहिजे, तयार असलं पाहिजे. कर्म चांगलं करून आपण आपल्या पिशव्या भरून तयार असलं पाहिजे. आता माझ्याकडे लक्ष द्या. आपला मुद्दा हा आहे. तर आपल्याला गाडी कधी येणार आहे हे माहीत नसेल तर आपण सुद्धा तयार असणं ही गोष्ट अतिशय गरजेची असेल. स्वामींचं वचनच ते आहे की आपल्याला ज्या वेळेला आपली वेळ येईल त्यावेळेला आपल्याला निघून जायचं आहे. आणि निघून गेल्याच्या नंतर आपलं जसं कर्म असेल तसं आपल्याला नक्की भोगावं लागणार आहे. ब्रह्मांड नायक योगीराज श्री सद्गुरु स्वामी समर्थ महाराज की झाले. चालत गेले की आता बघा इकडे. चल तर इकडे लक्ष द्या. मी शेवटचा अध्याय सांगत होतो कथामृतातला. आता इकडे लक्ष द्या. आणि मग काय करायचं की आपण आपलं कर्म करून आपण आपली तयारी करून भगवंताची वाट बघत बसायचं. देवा तुझी गाडी ज्या वेळेला येईल त्यावेळेला आम्ही त्या ठिकाणी तयार आहोत की आम्हाला तुझ्यासोबत यायचं आहे. मग तुम्ही कधी जरी बोलवलं तरी आम्ही कधी यायला तयार आहेत. आता माझ्याकडे थोडं लक्ष द्या. जगण्याचा मोह थोडासा टाळला पाहिजे. जगण्याचा मोह. मी तर रोज तयार आहे बाबा. ज्या दिवशी गाडी येईल त्या दिवशी आम्ही बसायला तयार आहोत. नक्की असले पाहिजे. भरपूर झाले. आता माझं 94चा जन्म. माझा 1994चा 30 वर्ष झाले म्हणजे भरपूर झाले. आता किती दिवस जगते अजून. बरोबर आहे का नाही? भरपूर दिवस. बस ज्या दिवशी भगवंताचा निरोप येईल त्या दिवशी आपण जायला तयार आहोत. कधी जरी निरोप आला तरी आम्ही निघायला तयार आहोत. तुम्हाला माहीत नसेल माझे विचार पण मी खरंच सांगतो ताई. मी रोज इथून कथा करून ज्या वेळेला निघून जातो इथूनच नाही कुठूनही जातो. कीर्तन करून निघू द्या किंवा कथा करून निघू द्या किंवा एखाद्याच्या घरातून मी निघू द्या. मी बाहेर पडल्याबरोबर एकच विचार करत असतो. मी आपली ही शेवटची भेट आहे. रोज मी खरंच सांगतो. मी असा विचार करतो की आपली ही शेवटची भेट आहे. बस पुन्हा आपली भेटच होणार नाही. मला असं वाटतंय की आपली शेवटची भेट आहे असं समजून जर एखाद्या व्यक्तीची भेट तुम्ही घेतली तर त्यामध्ये खूप प्रेम आणि आनंद असेल. खूप प्रेम असेल, आनंद असेल. शेवटची भेट आहे आपली. पुन्हा आपली कधीही भेट होणार नाही असं जर त्या ठिकाणी हे केलं. शेवटची भेट आहे म्हणून जर आपण ठरवलं गेलं तर नक्की आपल्याला समाधान मिळेल. आणि झालं. आता हे बघा थांबूया आपण. पण माझ्याकडे 2च मिनिटासाठी लक्ष दे. एवढे 4 मुद्दे घरी घेऊन जा. एवढंच आहे. चांगलं जगा, चांगलं वागा, चांगला प्रवास करा, आनंदी राहा, प्रेमानं राहा. बघा इकडे 2 मिनिटं. आयुष्यावर नाराज होऊ नका. सुखदुःख प्रत्येकाच्या जीवनात येत असतात. गरिबी आली तर लाजायचं नाही आणि श्रीमंती आली तर माजायचं नाही. गरिबी आली तर अजिबात लाजायचं नाही. काय नाही. कष्ट करायला कशाची लाज आली. बरोबर आहे. मी ऊस तोडलेला आहे. ऊस तोडलेला आहे. मी बस आळंदीमध्ये असताना अनेक कामं केलेले. गरिबी होती ना. गरिबी असल्याच्या नंतर तर हे सगळं करावंच लागतं ना दादा. गरिबी असल्याच्या नंतर अजिबात लाज बाळगायची नाही. आणि जरा देवानं थोडेसे जास्त पैसे दिले तर त्याचा माज करायचा नाही. लक्ष्मी येते. लक्ष्मी कधी तुम्हाला सोडून जाईल काही सांगता येत नाही. गड्या एवढंच आहे. आनंदानं प्रेमानं आयुष्यभर नाराज होऊ नका. आई वडिलांची सेवा करा. सुखदुःख येत असतात. तुम्हालाही सांगतो. इकडे बघा. एकमेकाशी प्रेमाने राहा. एकमेकाशी आपुलकीनं राहा. जेवढा आनंद देता येईल तेवढा आनंद द्या आणि घ्या. आम्ही एवढा 3 दिवस झाले इथे तर रोज 500-700 किलोमीटरचा प्रवास करून मी तुमच्या अगोदर हजर असतो. तुमच्या अगोदर 3 ते 4 तास झोप होती माझी फक्त. मी इथून काल 7ला गेलो. 9-9:30ला पोहोचलो मी कीर्तनाला.
2-3 वाजता घरी गेलो, 6ला तर निघलो मी. इथून मला तेलंगणात जायचं आहे. उद्या सकाळी तेलंगणात कीर्तन आहे, आंध्र प्रदेशात. इथून तिथं जायचं आहे. पण चला, आपल्यामुळे जर 1-4 लोकाला आनंद मिळत असेल तो आनंद आपण नक्की घेतला पाहिजे आणि आनंद दिलाही पाहिजे ना. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. जीवनाचा आनंद घेता आला पाहिजे, जीवनात आनंद देता आला पाहिजे. स्वामींची कीर्ती महाराष्ट्रभर, महाराष्ट्राच्या बाहेर स्वामींची कीर्ती पसरायला लागली. स्वामींचं सगळीकडं नाव लौकिक झालं, सगळीकडं झालं. ऐका ना, स्वामींच्या दर्शनाला एक व्यक्ती निघाला. एवढा प्रसंग सांगून थांबूया. स्वामींच्या दर्शनाला एक व्यक्ती निघाला आणि दर्शनाला निघाल्याच्या नंतर अक्कलकोटला जायचं होतं. ऐकताय, अक्कलकोटला जायचं होतं ताई. आणि मग गाडीत बसले सगळे. 1 लाख रुपये घेतले खर्च करण्यासाठी. आता 1 लाख संपल्याशिवाय यायचं नाही. बस 1 लाख रुपये स्वामींची बस दर्शन करून यायचं आहे, खर्च करून यायचं आहे. सगळे गाडीत बसले होते. त्याच वेळेला गावातला एक अतिशय गरीब रामभाऊ नावाचा माणूस त्या पाटलाजवळ आला. पाटील, खरं म्हणजे तुम्ही अक्कलकोटला स्वामींच्या दर्शनाला चाललात, तुम्हाला विचारणं बरं नाही पाटील. पण पाटील माझ्या मुलीचं लग्न आहे हो पाटील फक्त 10,000 रुपयाची गरज आहे हो पाटील फक्त 10,000 रुपयाची गरज आहे. मरताना देवाचं नाही तर तुमचं नाव घेतल्याशिवाय मरणार नाही. ताई, या जगामध्ये खूप गरीब लोक आहेत. आज सुद्धा गरीब लोक खूप गरीब आहेत की त्यांना खायला सुद्धा भाकरी मिळत नाही कष्ट केल्याशिवाय. एवढी सुद्धा गरीब लोक आज सुद्धा जगामध्ये आहेत. आपल्याकडं थोडी श्रीमंती आहे म्हणून सगळ्याकडेच असते असं नाही ना. आज सुद्धा लोकांची गरिबी खूप आहे. पाटील, मी तुमच्या पाया पडतो, मरताना तुमचं देवाचं नाही तर तुमचं नाव घेतल्याशिवाय मरणार नाही. पाटील, फक्त 10,000 रुपये द्या ओ पाटील, फक्त 10,000 रुपये द्या. पाटील गाडीतून उतरले. 10,000 रुपये नाही दिले त्यानं. गरिबी होती ना. पाटलानं गाडीतून सामान काढलं. 1 लाख रुपये खिशातून काढले, रामभाऊच्या हातात ठेवले आणि सांगितलं, चाल, मी तुझ्या मुलीचं लग्न लावून देतो. अरे पाटील म्हणता, रामभाऊ म्हणतोय, पाटील ते अक्कलकोटला चालले होते ना स्वामींच्या दर्शनाला, कॅन्सल करतो दौरा, नकोय अक्कलकोटला जायचं मला तुझ्या मुलीचं लग्न लावून द्यायचं आहे. अरे पण स्वामींचं दर्शन त्यावेळेला पाटलानं सांगितलं की पाटलानं सांगितलं, रामभाऊ, मी जर तुझ्या गरीब मुलीचं लग्न लावून दिलं तर अक्कलकोटला जायची गरज नाही. अक्कलकोटचे स्वामी माझ्या घरी आल्याशिवाय राहणार. स्वामी म्हणतात, तुम्ही माझ्या दर्शनालाच यावं अशी माझी अपेक्षा नाही, अजिबात अपेक्षा नाही. तुम्ही फक्त चांगलं कार्य करत राहा. कायमस्वरूपी मी तुमच्या पाठीशी उभा आहे. जे सत्कार्य करतात, जे चांगलं काम करतात ना, स्वामी त्यांच्यासोबत कायमस्वरूपी त्यांच्या पाठीशी उभे असतात. अक्कलकोटामध्ये त्यांची कीर्ती आता पसरायला लागली. हळूहळू महाराष्ट्र, आंध्र, कर्नाटकापर्यंत त्यांचे भक्त मंडळी व्हायला लागले. मुंबईमध्ये त्या ठिकाणी, मुंबईमधले सुद्धा स्वामी सूत नावाचे ते आहेत. मुंबईला सुद्धा स्वामीचा मठ आहे, स्वामी सुतांचा. स्वामी सूत नावाचे भक्त आहेत. तेही आता स्वामींची भक्ती करायला लागले. आणि स्वामींची भक्ती करत असताना त्या ठिकाणी एके दिवशीचा विषय असा आहे. शिके 1800 पूर्ण संवत्सर के बहुना मास चैत्र पक्ष पुष्कृष्ण त्रयोदशी मंगळवार. आणि त्या दिवशी दिवस गेला 3 प्रहरी. चतुर्थ प्रहाराचा अवसर. चित्त करून एकाग्र निमग्र झाले नजरूपे. षटक्राते भेदून ब्रह्मरंधा छेदून आत्मज्योत निघाली पूर्ण हृदयामधून ते धवा. जवळ होते सेवेकरी. स्वामी त्या ठिकाणी बसलेले होते. आणि स्वामी त्या ठिकाणी बसलेले असताना आपल्याला तेही बघायचे, स्वामींचंही आपल्याला बघायचं आहे. स्वामींचं येऊ द्या, आणा स्वामींचे. स्वामी आपल्याला दाखवतो, स्वामींचं ते चित्र दाखवतो. महाराष्ट्रभर स्वामींची इकडे बघा माझ्याकडे. स्वामींची कीर्ती महाराष्ट्रभर पसरायला लागली. स्वामींचे भक्त सुद्धा स्वामींच्या सोबत असायचे. सगळीकडं स्वामींचं नाव व्हायला लागलं. भक्ती फक्त श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या नामाचा जप जरी केला, या नामाचं चिंतन जरी केलं तरी आता लोकांचा उद्धार होत होता. आणि लोकांचा उद्धार करण्यासाठी तर स्वामी खऱ्या अर्थानं अनंत लीला दाखवण्यासाठी भगवान अवधूत चिंतन दत्तात्रेय स्वामींच्या रूपानं प्रगट झाले होते ना. कोण होतं दुसरं, ते साक्षात भगवान होते, साक्षात भगवान होते. आणि मग ते स्वामी त्या ठिकाणी आहेत. स्वामींची कीर्ती आता महाराष्ट्रभर व्हायला लागली. महाराष्ट्रभर असताना स्वामींनी आता विचार केला की आता बस ही यात्रा आता संपवली पाहिजे.
मला असं वाटतंय की आपल्याला सुद्धा कधीतरी असं वाटलं पाहिजे की आता यात्रा संपवावी म्हणून. यात्रा संपवलीच पाहिजे ना दादा. यात्रेसाठी आपण जर तिकीट काढलेलं असेल तर एक दिवस यात्रा संपवली पाहिजे. यात्रा संपवल्याशिवाय तरी कशी पूर्ण होईल सांगा. ज्याची सुरुवात असते त्याचा शेवट नक्की असतो. मग कथा असू द्या, माणूस असू द्या, तुम्ही असू द्या ना तुम्ही असू द्या, सुरुवात झाली का? सुरुवात झाली म्हटल्याच्या नंतर शेवटसुद्धा नक्की. स्वामींचे भक्त स्वामींच्या जवळ आहेत, हात जोडून बसलेले आहेत आणि स्वामींची सेवा करतात. स्वामींची सेवा त्या ठिकाणी चालू आहे. स्वामी सुद्धा आता एकाग्र अंतकरणानं चित्त प्रसन्न ठेवून डोळे बंद करून स्वामी सुद्धा बसलेले आहेत. स्वामी सूतच त्या ठिकाणी सेवा करतोय. स्वामीने अंतकरणामध्ये विचार केला की बस आता ही यात्रा तर संपवली पाहिजे ना. किती दिवस झालंय आता सगळं. आठवा इकडे बघा, स्वामींची मूर्ती डोळ्यासमोर घ्या आणि स्वामींनी ठरवलं गेलं की आता यात्रा संपवायची. सुंदराबाई आहेत, स्वामी सूत आहेत, बाळप्पा आहेत, हे सगळेजण आहेत आणि हे सगळेजण त्या ठिकाणी आहेत. स्वामींनी सांगायला सुरुवात केली, डोळे बंद केले. आता स्वामींचं बोलणं बंद झालं होतं. स्वामींचं बोलणं बंद झाल्याच्या नंतर सेवेकरी मात्र आता त्या ठिकाणी निःशुल्क बसलेले होते. एवढ्या दिवस स्वामींच्या मला संगती घडली. स्वामी तुम्ही आमच्यातून जाऊ नका. स्वामी तुमच्या जाण्यानं आमच्या जीवनामध्ये फार दुःख होईल, हानी होईल. स्वामी अंतकरणापासून सांगत होते, गड्या शरीर हे शरीर आहे. स्वामींचे शब्द आहेत. हे शरीर एक ना एक दिवस आपल्याला सोडावं लागणार आहे. स्वामी सुद्धा, हे बाळप्पा, एक दिवस आपल्याला तुला सुद्धा हे सोडून जायचं आहे, मला सुद्धा जायचं आहे. या शरीराचा मोह धरून बसायचं नसतं, या शरीराचा मोह टाकून द्यायचा असतो. आणि म्हणून मला सुद्धा आता हे शरीर टाकायचं आहे. पण मी माझ्या नामानं कायमस्वरूपी भक्तांच्या हृदयात आहे. तुम्ही फक्त माझं नाव जरी घेतलं तर जीवनातली संकट मी पार पाडील. म्हणून त्याच दिवशी 1800ला त्या ठिकाणी मास चैत्र कृष्ण पक्ष त्रयोदशीच्या दिवशी हा योग आज मी मंगळवारच आहे आणि स्वामींनी समाधी घेतली तो दिवस सुद्धा मंगळवारच होता. काय आपला योग चांगला ना. मंगळवारच्या दिवशी स्वामींनी त्या ठिकाणी अक्कलकोटामध्ये ही यात्रा संपवली गेली. हा देह ठेवला गेला, डोळे बंद केले आणि स्वामी त्या ठिकाणी निजामाला त्या ठिकाणी निघून गेले. त्या ठिकाणी बाळप्पानं हातामध्ये हार घेतला आणि हार घेऊन स्वामींच्या गळ्यामध्ये हार टाकला गेला आणि हार टाकून त्या ठिकाणी स्वामीने आता ही यात्रा संपवून स्वामी समर्थ मंगळवारच्या दिवशी निजधामाला त्या ठिकाणी निघून गेले. आपल्या सुद्धा डोळ्यासमोर स्वामींची मूर्ती त्या ठिकाणी उभी करा, स्वामींची मूर्ती उभी करा आणि लक्षात ठेवा. अरे डोळे भरून येतात नुसतं बघितलं तरी. लक्षात ठेवा, स्वामींनी सांगितले माझं नाव जरी तुम्ही घेतलं तरीही मी तुमच्या जीवनामधले संकट नक्की मुक्त केल्याशिवाय राहणार नाही. अशा पद्धतीनं ही स्वामींची चरित्र कथा खरं म्हणजे आपण सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला. आपल्यातून स्वामी समर्थ देहरूपानं निघून गेले पण आत्मा रूपानं आज सुद्धा स्वामी अक्कलकोटामध्ये आहेत. आणि ज्यांना अक्कलकोटला जाणं शक्य नाही ना काही, तुम्ही त्यांचं नाव जरी घेतलं तरी स्वामी तुमच्या पाठीशी उभे आहेत. विचारा, स्वामींची भक्ती करणाऱ्या काही स्वामी सेवेकऱ्यांना इथं बसलेल्या की अडचण ज्यावेळेला संकट येईल त्यावेळेला नुसतं स्वामींचं नाव जरी घेतलं तरी स्वामी आपल्याला मार्ग दाखवत असतात. आम्ही ज्या वेळेला रस्त्यानं जात असताना एखाद्या वेळेला की स्वामींची आठवण आली तर कुठल्या तरी गाडीवर लगेच स्वामींचा फोटो दिसतो आणि त्यांची आठवण आपल्याला होते. दर्शन देतातच, स्वामी देतात का नाही सांगा. म्हणून अशा पद्धतीने ही कथा आपण पाहिली. आमच्या सीमाताई बडे, संतोष भाऊ बडे साहेबांनी एवढं मोठं आयोजन आपण केलेलं आहे. पाठीमागं उद्देश कोणताच नाही, परमार्थ व्हावा या उद्देशाने हा सगळा कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलेलं आहे. याच्यातून साध्य करायचं आहे अशी कुठलीच गोष्ट नाही. फक्त बाबाची सेवा, भगवान बाबाची सेवा आणि या नगरामध्ये काहीतरी परमार्थ व्हावा याच भावनेनं बडेसाहेबांनी ह्या आणि ताईंनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. आपण सगळ्यांनी एकदम सहकार्य केले. आपण सहकार्य केलं त्याबद्दल मी आपले आभार. बडे मी या परिवारातलाच आहे, मी यांच्या घरातलाच आहे. म्हणून मी आपले सगळ्यांचे साहेबांच्या वतीनं आभार मानतो. आपण सगळेजण आलात. मलाही योग चांगला की स्वामींची सेवा करण्याची संधी माझ्या जीवनात प्राप्त झाली. हे माझं परम भाग्य आहे.
खरं म्हणजे मी अतिशय छोटा माणूस आहे, अतिशय गरीब माणूस आहे. मी तर अतिशय गरीब तर आहेच, पण अतिशय छोटा माणूस आहे. महाराष्ट्रात जेवढे महाराज आहेत तेवढ्यात सगळ्यात लहान मी आहे. की ही सगळी मोठमोठी महाराज आहेत, मोठमोठे महाराज आहेत. आपण आहेत, आपली पात्रता, आपली योग्यता आहे त्या पद्धतीनं राहतो. देवाकडं, स्वामीकडं साहेब ताई एकच मागणं मागायचं आहे की देवा, स्वामी काही झालं, कितीही मोठं झालं, नाव कितीही झालं, तर मी एकच देवाकडं मागत असतो की जमिनीवर ठेव देवा, जमिनीवर. मला जमिनीवर राहायला खूप आवडतं, मला लहान व्हायला खूप आवडतं. लहान माणसं मोठी माणसं ज्या वेळेला लहान होत असतात ना, तो त्यांच्या मनाचा मोठेपण असतो. भगवंताला विनंती, भगवंता जीवनातून आईवडील जरी घेऊन गेला असला तरी हे सगळे तुम्ही आईवडील आहात, तुम्ही सगळे मायबाप आहात, तुम्ही सगळे मायबापासारखं प्रेम करत आहात. साहेब आहेत, पुढे साहेब आहेत, ताई आहेत, आपण सगळेजण आहात. तुमचं प्रेम आमच्यावर असंच कायमस्वरूपी राहावं. एखाद्या वेळेला आम्हाला तुम्ही विसरला तरी चालेल, विचारांना विसरू नका. आम्हाला विसरून जावा, कोण आहेत आम्ही कोण, आमचा काही संबंध. आम्ही आलो, 4 दिवसाचे मेहमान होतो, झाली कथा, संपलं. उद्या दुसरी कथा, दुसरे महाराज कुठेतरी असतील. आम्हाला नक्की विसरा, विचारांना मात्र विसरू नका. आनंदानं राहा, प्रेमानं राहा, आपल्या आपल्या मस्तीमध्ये राहा. आपल्यामुळं कुणाला त्रास होईल असं जीवनामध्ये कधी जगू नका. प्रसन्न राहा, हसत राहा. आपल्यामुळे एखाद्याला आनंद मिळत असेल तो आनंद आपण द्यायला शिका, आनंद वाटायला शिका. बरोबर आहे की अरे, एखाद्याला जर आपल्याकडून जर आनंद मिळत असेल तर आपण त्याला तो आनंद दिला पाहिजे. माझे तर हे तत्व आहे. मला त्रास झाला तरी चालेल, पण मी लोकांना आनंद देत राहील, आयुष्यभर देत राहील, देत राहणार आहे. आपल्या सगळ्याच्या चरणी विनम्र भावाने अभिवादन करतो. ताई काही चुकलं असेल तर मी आपली मनापासून माफी मागतो. 3 दिवसामध्ये बोलण्यामध्ये एखादा शब्द कमी जास्त झाला असेल, वागण्यामध्ये कुठं कमी जास्त झाला असेल तर मी आपली पदर पसरून माफी मागतो. तुमच्याशिवाय तरी मला कोण माफ करणार आहात तुम्ही सगळे. काही चुकलं असेल तर मी आपल्या पायावर माथा ठेवतो. झालेली सेवा, सर्व ही सेवा समर्थांच्या चरणी, संत भगवान बाबाच्या चरणी आम्ही समर्पित करतो. 3 दिवसामध्ये या परिवाराकडून, ताईकडून, साहेबाकडून, निखिलकडून काही कमी जास्त झाला असेल तर या परिवाराचा एक पाईक म्हणून मी आपली सगळ्याची हात जोडून माफी मागतो. आम्हाला माफ करा. आमचा हा पहिलाच प्रयत्न होता, पहिला प्रयत्न होता. तुम्ही सगळ्यांनी खूप सहकार्य केलं, असं सहकार्य आपण करत राहू एवढी अपेक्षा आहे. आपल्याला दुसरी अपेक्षा काही नाही. कीर्तन भजन आहे त्यावेळेला तुम्ही या एवढी अपेक्षा ठेवतो. बस आयुष्यात कधी पुन्हा नक्की संधी मिळाली, जगलो वाचलो, कुठं भेट झाली तर प्रेमानं 2 शब्द बोला, याच्यापेक्षा काही अपेक्षा नाही. राहिलंच आयुष्य तर पुन्हा कधी भेटू. बस नाही तर नाही. आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा. 3 दिवस आजवर होतो तुमचे गावी, आता कृपा असू द्यावी. आता केव्हा येणे जाणे, आता काय माहीत केव्हा येणं जाणं होतं. पता नाही किसी मोड पर फिर मुलाकात होगी, माहीत नाही तुमची आमची भेट कधी होईल. पण एक सांगतो सर, जाता जाता एक सांगतो, बस फकीराना आए थे सदा कर चले. एक फकीर 3 दिवस आपल्या नगरामध्ये आला होता आणि तो काहीतरी सांगून गेला. फकीराना आए थे सदा कर चले, खुश रहो तुम समर्थ नगर वालो, हम दुआ कर चले. आपल्या सगळ्याला मनापासून धन्यवाद देतो. काही चुकलं असेल तर क्षमा करा. बस आता नाही येणे जाणे, सहज बोलणे कुंटले. आमचा राम राम घ्यावा, आमचा राम राम घ्यावा. रही जिंदगी तो मिले दोबारा, आयुष्याचं पुन्हा भेटूया. रही जिंदगी तो आयुष्य मिळतं मिलेंगे दोबारा, मिलन 3 दिन का हमारा हमारा तुम्हारा. काही आमच्या बोलण्यामध्ये काही चुकलं असेल तर सगळ्याला आम्ही विनंती करतो की आम्हाला माफ करा. इकडं रघुनंदन महाराज
महाराज थोरात आहेत जे सिंध वाजवतायत त्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. पॅड वाजवतायत ते वैभव महाराज थोरात त्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. परमेश्वर महाराज सोजे हेही आले त्यांचे आभार. त्यानंतर आमचे अक्षय महाराज पांचाळ ते पखवाज वाजवत आहेत आणि पवन महाराज होते जे तबला वाजवत आहेत आणि मनोहर महाराज आहेत आमचे ज्यांनी हे झाकी केले. या सगळ्यांचं शत्रुघ्न महाराज पठाडे आहेत या सगळ्यांचं एकदा जोरदार टाळी वाजून आपण स्वागत करूया. यांच्यामुळे पार पडली. आपल्या सहकार्याची अपेक्षा आहे आणि आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने नक्की आपण पुढच्याही वर्षी फार मोठा उत्सव त्या ठिकाणी करणार आहोत. कथा होणारच आहे आणि भागवताची होईल, शिवपुराणाची होईल, तुम्ही जी सांगाल ती कथा होईल. बसा आज या ठिकाणी आमचे नारायण महाराज किल्लारी गुरुजी सुद्धा 3 दिवस उपस्थित आहेत त्यांचे आभार. आमचे चौरे महाराज या ठिकाणी उपस्थिती लावत आहेत त्यांचे टाळी वाजून आपण स्वागत करूया सगळ्यांचं. यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून ही कथा महाराष्ट्रभर दाखवण्याचं काम जे करतायत ते हे उभे ते जय हो यूट्यूब चॅनल यांची कथा ही सगळी स्वामींची कथा आपण तर पाहिलीच. पण साहेब महाराष्ट्रामध्ये रोज 10,000 लोक ही कथा पाहतायत. असे आमचे जय हो यूट्यूबचे या ठिकाणी गंगेश्वरजी पालिमकर त्यांची उपस्थिती त्यांचे मी मनापासून आभार मानतो. आपल्या सगळ्याच्या चरण माथा टेकवतो. काही चुकलं असेल तर काही क्षमा करावी अशी आपल्याला विनंती करतो. सेवेकरी आहेत सगळे केंद्रातले त्यांच्या वतीनं हा सत्कार सोहळा या ठिकाणी होतोय. हा सत्कार आमचा नाही तर हा सत्कार स्वामींचा आहे हे लक्षात ठेवा. स्वामींची या ठिकाणी भक्ती करण्यासाठी सगळे केंद्रातली मंडळी आले. या बडे परिवाराच्या वतीनं आपलं सगळ्यांचं टाळी वाजून मनापासून स्वागत करतो. कथा संपन्न होईल. बस कथा संपन्न होईल. आरती होईल. इकडे बघा आरती होईल. आरती झाल्याच्या नंतर दर्शन होईल. सगळ्यांनी सावकाश दर्शन घ्यायचं आहे आणि नंतर लगेच किल्लारी गुरुजी या ठिकाणी कीर्तनाला प्रारंभ करतील. सदानंद महाराज कडुळे आणि शत्रुघ्न महाराज पठाडे ही सगळी मंडळी आवर्जून उपस्थित. कैलास महाराज आले काय? आता आले काय? महाराष्ट्राचा बुलंद आवाज वारकरी संप्रदायाचं वैभव ज्यांच्या आवाजामध्ये जादू आहे असे कैलास महाराज पवार आमचे मित्र ते ठिकाणी उपस्थित आहेत. तेही आज या ठिकाणी कीर्तनाला आरंभ करतील. त्यांच्या चालीनेच खरं म्हणजे कीर्तन आज संपन्न होईल. आज ते उपस्थित आहेत. त्यांचंही मनापासून आभार व्यक्त करतो. आरती झाल्याच्या नंतर सावकाश सर्वांनी दर्शन घ्यायचे आणि मी आपल्याला सांगितले तुम्ही दिलेला जो पैसा आहे दर्शन करून तो गोशाळेसाठी जमा केला जातो. म्हणून आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. या ताई आरती होईल. आरती झाल्याच्या नंतर खाली सावकाश दर्शन होईल. तोपर्यंत कीर्तनाला प्रारंभ होईल. सगळे आपले हे कथा जय हो कीर्तन आपल्या मोबाईलमध्ये जय हो कीर्तन हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्या प्रकाश साठे ऑफिशियल हे इंस्टाग्रामला सगळीकडे ते व्हिडिओज अपलोड केलेले आहेत. तेही आपण सर्वांनी बघा ही विनंती करूया. कथा विराम घेईल. आरतीसाठी यजमानांनी वर यायचे. सदा वसंत हृदयारंगे भवानी सहितं नमामि भवं भवानी सहितं नमामि. जय देव श्री स्वामी समर्थ हरते वाळू चरणी रोणे माथा. जय खेडे ग्रामी तू अवतरलाशी जग उद्धारासाठी राया तू फिरसी. वत्सला खरा तू एक
शांतीची शोभा आरती भगवान बाबा तुळशी उगवता आरती भगवान बाबा सोने पाण्यावरती वाचली ज्ञानेश्वरी नारायणाची प्रेमारी झाली चराचरी आरती भगवान आरती भगवान चिदानंदाचा गाभा विशेष शांतीची शोभा आरती भगवान बाबा आरती भगवान आरती भगवान खाली लोटांगण वंदीन चरण उमेश महाराज घुमरे स्वामी विद्यार्थी चला योगीराज सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त वर येऊ नका इथं व्यवस्था होईल मी खाली